दुसऱ्या दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनेचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली. संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी 20 ते 25 वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला. संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते आणि ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडील लोक या सभेला उपस्थित होते. ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काहीही अडचण नव्हती. त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता. पण ज्या अल्पसंख्याकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला होता. बहुसंख्याकांच्या पुढे नमावे की नमू नये? अल्पमतवाल्यांनी निश्चय केला होता की बहुमतवाल्यांच्या पुढे नमायचे नाही आणि याच कारणामुळे सभेत उपस्थित राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. दुर्दैवाने त्यांच्यापैकी कुणालाही असे उघडपणे सांगण्याचे मनोधैर्य नव्हते. कदाचित त्यांना बहुमतवाल्यांचा विरोध करण्यापासून होणाऱ्या परिणामांची जाणीव झाली असावी. तेव्हा सिद्धार्थाने पाहिले आपल्याला पाठिंबा देणारे मौन धारण करून बसले आहेत. तेव्हा तो उभा राहिला आणि संघाला उद्देशून म्हणाला, मित्र हो, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. तुमच्या बाजूला बहुमत आहे. पण मला खेदाने म्हणावं लागतं आहे की सैन्य भरतीच्या तुमच्या निर्णयाला मी विरोध करेन. मी तुमच्या सैन्यात दाखल होणार नाही आणि युद्धात सुद्धा सहभागी होणार नाही. सिद्धार्थ गौतमाला उत्तर देताना सेनापतीने म्हटले, संघाचा सदस्य होताना तू घेतलेल्या शपथेची आठवण कर. तू त्यापैकी एकही शपथेचा भंग केलास तरी तुला लोकनिंदेला तोंड द्यावे लागेल. सिद्धार्थाने उत्तर दिले, होय, मी माझ्या तनमन धनाने शाक्यांचे हितसंरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. पण हे युद्ध शाक्यांच्या सुहिताचे आहे असं मला वाटत नाही. शाक्यांच्या सुहितापुढे मला लोकनिंदेची काय पर्वा? कोलियांबरोबर सतत तंटा करत राहण्याच्या कारणांवरून शाक्य हे कोशलाधिपतीच्या हाताचे कसे खेळणे बनले आहेत याची आठवण करून देताना सिद्धार्थाने संघाला सावधगिरीचा इशारा दिला. तो म्हणाला, हे समजणे कठीण नाही. कोशल राजाला हे युद्ध शाक्यांच्या स्वातंत्र्य अधिकाधिक हरण करण्यासाठी आणखी एक सबळ कारण निर्माण करून देईल. सेनापतीला राग आला. सिद्धार्थाला उद्देशून तो म्हणाला, तुझे हे भाषण कौशल्य तुझ्या उपयोगी पडणार नाही. बहुमताने घेतलेल्या संघाच्या निर्णयाचे तू पालन केलेच पाहिजेस. कदाचित तुला असं वाटेल, कोशल राजाच्या आज्ञेखेरीज संघाची आज्ञा मोडणाऱ्याला देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा संघ देऊ शकत नाही आणि जर यापैकी तुला कोणतीही एक शिक्षा संघाने दिली तर कोशल राजा त्याला आपली अनुमती देणार नाही. पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त करून घेईल आणि यासाठी कोशल राजाची अनुमती मिळण्याची संघाला आवश्यकता नाही. कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहिल्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला 3 पर्याय विचारात घ्यावे लागले. 1. सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. 2. देहांताच्या शासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे आणि 3. आपल्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार ओढावून घेऊन त्याला त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊन देण्यास तयार होणे. पहिला पर्याय न स्वीकारण्याबद्दल त्याचा निर्धार होताच. 3ऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला होता. या स्थितीत 2रा पर्यायच त्याला अधिक योग्य वाटला. त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, कृपा करून माझ्या कुटुंबियांना शासन करू नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन त्यांची उपासमार करू नका. ते निरपराध आहेत. अपराधी मी आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहांताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला जी योग्य वाटेल ती शिक्षा मला द्या. ती मी खुशीने स्वीकारेन.
याविषयी कोशलाधिपतींकडे मी मुळीच याचना करणार नाही, असं मी आपणाला अभिवचन देतो. सेनापती म्हणाला, तुझे म्हणणं मान्य करणे कठीण आहे, कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरी ही गोष्ट कधी ना कधी कोशलाधिपतीला समजणारच. त्यामुळे तो असा निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली होती आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल. सिद्धार्थ गौतम म्हणाला, हीच जर अडचण असेल तर मी हा मार्ग सुचवतो. मी परिव्राजक होतो आणि हा देश सोडून जातो. तो एक प्रकारचा देशत्यागच होय. सेनापतीला वाटलं की हा एक चांगला मार्ग आहे. तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल की नाही याबाबत अद्यापही शंका होती. म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले, तुझ्या आई वडिलांची आणि तुझ्या पत्नीची संमती घेतल्यापासून तुला परिव्राजक कसं होता येईल? आपण त्याची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू, असं सिद्धार्थानं त्याला अभिवचन दिलं आणि म्हणाला, त्यांची संमती मिळो अथवा न मिळो, हा देश त्वरित सोडून जाण्याचं मी तुम्हाला वचन देतो. सिद्धार्थाने सुचवलेला हा मार्ग फारच बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असं संघाला वाटलं आणि तो निर्णय त्यांनी मान्य केला. सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वी एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला, कृपा करून माझं म्हणणं ऐका. मला काही महत्वाची गोष्ट सांगायची आहे. बोलायची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला, सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देशत्याग करेल याबद्दल मला मुळीच शंका नाही. तथापि एक प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझं समाधान होत नाहीये. आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या अर्थी कोलियांविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे का? या प्रश्नाचा संघाने अधिक जास्त विचार करावा अशी माझी इच्छा आहे. काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे. जर कोलियांविरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियांशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळे त्याला देशत्याग करावा लागतो आहे असं कोशलाधिपतीला वाटेल आणि हे आमच्या दृष्टीनं चांगलं ठरणार नाही. म्हणून मी तुम्हाला सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग आणि कोलियांची प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा, म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही. संघाला पटलं की ही फारच महत्वाची सूचना आहे आणि तात्कालीन निर्णयाच्या दृष्टीनं ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले. अशा प्रकारे शाक्य संघाचीही दुःख व परियासाची सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसं सांगण्याचं ज्यांचं धैर्य नव्हतं अशा अल्पसंख्याक सदस्यांनी या भयानक परिणामांच्या आपत्तीपासून पार पाडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला. शाक्य संघाच्या सभेत जे काही घडलं त्याचा वृत्तांत सिद्धार्थ गौतम घरी परतण्यापूर्वी बराच वेळ अगोदर राजवाड्यात पोहोचला होता. कारण घरी परतताच सिद्धार्थ गौतमानं पाहिलं त्याचे मातापिता रडत आहेत. ते फारच दुःखमग्न झाले आहेत. सुधोधन म्हणाला, आम्ही युद्धाच्या दुष्परिणामांची चर्चा करत होतो, पण तू या थरापर्यंत जाशील असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. सिद्धार्थानं उत्तर दिलं, मला सुद्धा या गोष्टी या थराला जाऊन पोहोचतील असं कधीच वाटलं नव्हतं. शांततेच्या समर्थनासाठी माझ्या युक्तिवादाने मी शाक्यांची मने वळवू शकेन अशी मला खात्री होती. दुर्दैवाने आपल्या सेनाधिकाऱ्याने आपल्या लोकांच्या भावना अशा काही चेतवल्या होत्या की माझ्या म्हणण्याचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. तथापि मी परिस्थितीला अधिक बिघडवण्यापासून कसे सावरून धरले आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. सत्य आणि न्याय यापासून मी परावृत्त झालो नाही आणि सत्याचा आणि न्यायाचा मी पुरस्कार केल्यामुळे जी काही शिक्षा करण्यात येणार होती ती मी स्वतःवरच ओढून घेण्यात यशस्वी झालो आहे. शुद्धोधनाचे या योगाने समाधान झाले नाही. तो म्हणाला, आमचं काय होणार आहे याचा तू विचारच केला नाहीस. पण मी याच कारणामुळे परिव्राजक होण्याचं स्वीकारले. सिद्धार्थानं उत्तर दिलं, शाक्यांनी जर तुमची जमीन जप्त करण्याची आज्ञा दिली असती तर त्याचा काय दुष्परिणाम झाला असता याचा आपण विचार करा. तुझ्याशिवाय आम्हाला या जमिनीचा काय उपयोग आहे? शुद्धोधन आक्रंदून म्हणाला, सगळ्या कुटुंबानेच
हा शाक्यांचा देश सोडून तुझ्याबरोबर अज्ञातवासात का जाऊ नये? रडत असलेली प्रजापती गौतमी शुद्धोधनाच्या म्हणण्याला साथ देत म्हणाली, हेच बरोबर आहे. तू आम्हाला अशा स्थितीत एकटा टाकून कसा काय जाऊ शकतोस? सिद्धार्थ म्हणाला, आई, तू क्षत्रियाची माता आहेस हे तू आजपर्यंत नाही का सांगत आलीस? हे खरं नाहीये का? मग तू धैर्य धरलं पाहिजेस. हा दुःखावेग तुला शोभत नाही. जर मी रणांगणावर जाऊन मेलो असतो तर तू काय केलं असतंस? तू अशीच रडत बसली असतीस का? नाही, गौतमी उत्तरली. ते मरण क्षत्रियाला साजेसे असं मरण आहे. पण तू आता अरण्यात जातो आहेस, लोकांपासून अगदी दूर जातो आहेस, हिंस्त्र प्राण्यांच्या सोबत तू राहण्याकरता जातो आहेस. आम्ही इथं शांततेत कसं राहणार? मी तुला सांगते, तू आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल. मी तुम्हाला कसा काय बरोबर नेऊ? नंद अगदीच लहान मूल आहे. माझा पुत्र राहुल नुकताच जन्मला आहे. त्यांना इथं ठेवून तू येऊ शकतेस का? सिद्धार्थाने गौतमीला विचारले. याने गौतमीचे समाधान झाले नाही. तिचं म्हणणं होतं की आपण सगळेजण शाक्यांचा देश सोडून कोशलाधिपतीच्या संरक्षणाखाली राहण्याकरता कोशल देशात जाऊया. पण आई, सगळे शाक्यजण काय म्हणतील? सिद्धार्थाने प्रतिप्रश्न केला. याला देशद्रोह नाही का समजणार? शिवाय माझ्या परिव्रजेचे कारण कोशलाधिपतीला समजेल असे मी वाचेने आणि कृतीने काही करणार नाही असं मी वचन दिलं आहे. मला अरण्यात एकट्यालाच राहावं लागेल हे खरं आहे. पण यात कुठलं श्रेयस्कर, अरण्यात राहणं की कोलियांच्या हत्येत सहभागी होणं? पण घाई कशाला? शुद्धोधन मध्येच म्हणाला. शाक्य संघाने काही काळ युद्ध स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतलाय. कदाचित युद्ध सुरूच होणार नाही. मग तू परिव्रजा का स्थगित करू नये? कदाचित तुला शाक्यात राहण्याकरता संघांकडून अनुज्ञा मिळण्याचीही शक्यता आहे. सिद्धार्थाला ही कल्पना रुचली नाही. तो म्हणाला, मी परिव्रजा घेण्याचे वचन दिल्यामुळेच संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्ध करण्याचे स्थगित केले आहे. मी परिव्रजा घेतल्यानंतर युद्धाची घोषणा मागे घेण्यास संघ उद्युक्त करणं शक्य आहे. हे सर्व प्रथम परिव्रजा घेण्यावर अवलंबून आहे. मी असं वचन दिलं आहे आणि ते मी पूर्ण केलंच पाहिजे. वचनभंगाचे परिणाम आपणाला आणि शांततेच्या पक्षाला दोघांनाही भयानक ठरतील. आई, आता माझ्या मार्गात आड येऊ नकोस. मला आज्ञा दे, तुझे आशीर्वाद दे. हे जे घडताय ते सगळं चांगल्यासाठीच घडताय. गौतमी आणि शुद्धोधन स्तब्ध राहिले. सिद्धार्थ यशोधरेच्या महालात गेला. तिला पाहून स्तब्ध राहिला. काय बोलावे हे त्याला कळेना. यशोधरेने स्तब्धता भंग केला आणि ती म्हणाली, कपिलवस्तू येथे संघाच्या सभेत काय घडलं आहे ते मला सगळं समजलंय. सिद्धार्थाने विचारलं, यशोधरा, मला सांग, परिव्रजा घेण्याच्या माझ्या निश्चयाबद्दल तुला काय वाटतं? त्याला वाटलं की ही कदाचित मूर्छित होऊन पडेल, पण तसं काहीही झालं नाही. आपल्या भावनांवर संपूर्णपणे नियंत्रण ठेवून ती उत्तरली, मी आपल्या जागी असते तर आणखी दुसरं काय करू शकले असते. कोलियांविरुद्ध युद्ध करण्याच्या कामी मी निश्चितपणे भागीदार झाले नसते. आपला निर्णय हा योग्यच निर्णय आहे. माझी आपणाला अनुमती आहे आणि पाठिंबाही आहे. मी सुद्धा आपल्याबरोबर परिव्रजा घेतली असती. पण परिव्रजा घेता येत नाही याचं कारण एकच आहे, मला राहुलचं संगोपन करायचंय. असं झालं नसतं तर किती बरं झालं असतं. पण आपण धीट आणि शूर बनून प्राप्त परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. माझ्या मात्यांपित्यांविषयी, आपल्या पुत्रांविषयी आपण मुळीच काळजी करू नका. माझ्या शरीरात प्राण असेपर्यंत मी त्यांची देखभाल करेन. ज्या अर्थी आपण जवळच्या प्रियजनांना सोडून आपण परिव्राजक होत आहात, त्या अर्थी आपण असा एक नवीन मार्ग शोधून काढा की जो सकल मानवजातीला कल्याणकारक ठरेल. आणि हीच केवळ माझी एक इच्छा आहे. याचा सिद्धार्थ गौतमावर एवढा मोठा प्रभाव पडला. यशोधरा किती शूर, धैर्यवान, उदात्त मनाची स्त्री आहे याची पूर्वी कधी न आलेली प्रचिती त्याला आली. आणि अशी पत्नी आपल्याला लाभल्याबद्दल आपण किती भाग्यवान आहोत.
आणि अशा पत्नीचा आणि आपला वियोग दैवानं कसा काय घडून आणला याची त्याला प्रथमच कल्पना आली. त्याने राहुलला आणण्यासाठी तिला सांगितले. पित्याच्या वात्सल्य दृष्टीने त्याने त्याच्याकडे पाहिले आणि तो निघून गेला. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रज्या घेण्याचा विचार केला. भारद्वाजाचा आश्रम हा कपिलवस्तूमध्येच होता. त्याचप्रमाणे तो दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा कंठक यावर आरूढ होऊन आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाला. तो जसजसा आश्रमाच्या जवळ आला तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाहण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्याला भेटण्यासाठी दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्याच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. त्यांनी अस्फुट कमलाप्रमाणे हात जोडून त्याला वंदन केले. ते त्याच्या सभोवताली उभे राहिले. त्यांची अंतःकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन निश्चल नयनांनी ते त्याला प्राशन करत होते. काही स्त्रियांना वाटलं की तो साक्षात कामदेवाचाच अवतार आहे, कारण तशा सुंदर लक्षणांनी तो सालंकृत होता. काहींना तर त्याची कोमलता आणि राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणांनी युक्त चंद्रच जणू पृथ्वीवर अवतरलाय की काय असा तो भासला. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याला गिळून टाकावे म्हणून जांभया देत होत्या आणि एकमेकांकडे नजरा रोखून हलकाच निश्वास टाकत होत्या. अशा प्रकारे सगळ्या स्त्रिया त्याच्याकडे नजरा लावून केवळ पाहतच राहिल्या होत्या. त्यांच्या मुखात शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हतं. परिव्रज्या घेण्याच्या त्याच्या निर्णयाचा विचार करीत दीडमूल स्थितीत त्याच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयासाने त्या गर्दीतून त्याने आपली सुटका करून घेतली आणि तो आश्रमाच्या दारापाशी आला. आपण परिव्रज्या घेत असताना शुद्धोदन आणि प्रजापती गौतमीने तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही. कारण त्याला ठाऊक होतं दुःखावेगाने ती स्वतःला सावरू शकणार नाहीत. परंतु ती त्याच्या नकळत अगोदरच आश्रमात येऊन पोहोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताच तिथे जमलेल्या लोकात आपले मातापिता सुद्धा असल्याचे त्याने पाहिले. आपल्या मातापित्याला पाहताच तो सर्वप्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्याने त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्यांनी रडून रडून त्याला कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हाऊन काढले. छन्नाने कंठकाला आश्रमातील एका झाडापाशी बांधून तो तिथे उभा होता. शुद्धोदन आणि प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आला आणि तोही रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापित्यांपासून दूर झाला आणि छन्न जिथे उभा होता तिथे गेला. त्याने त्याला आपले कपडे आणि अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. त्याने परिव्राजकाला आवश्यक असणारे आपले मुंडन करून घेतले. त्याचा चुलत भाऊ महानाम याने परिव्राजकाला योग्य अशी वस्त्रे आणि भिक्षापात्र आणून दिले. सिद्धार्थाने ते वस्त्र परिधान केले. अशा प्रकारे परिव्राजक जीवनात प्रवेश करण्याची पूर्वतयारी करून सिद्धार्थ परिव्राजकतेची दीक्षा घेण्यासाठी भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्यांच्या सहाय्याने आवश्यक तो संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम परिव्राजक झाल्याचे जाहीर केले. परिव्रज्या घेण्याची आणि विलंब न लावता शाक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण शाक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याचे स्मरण ठेवून परिव्रज्येचा संस्कार आटोपल्यावर सिद्धार्थ लगेचच आपल्या प्रवासाला निघाला. जो जनसमुदाय आश्रमात जमला होता तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण गौतमाला परिव्रज्या घ्याव्याला लागणारी परिस्थितीच मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडतात तो जनसमुदायही त्याच्या मागोमाग जाऊ लागला. त्याने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोभा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्यानं मागं वळून पाहिलं तेव्हा तो जनसमुदायही अद्याप त्याच्या मागोमाग येत असल्याचे त्याने पाहिले. तो थांबला. त्या समुदायाला उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. मी शाक्य आणि कोलियांच्या मधील झगडा मिटवण्यात अपयशी झालो आहे.
परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल, आणि म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. शुद्धोधन आणि गौतमी राजवाड्यात परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्र आणि अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ती कमळांनी भरलेल्या त्या तळ्यात टाकली. परिव्रज्या म्हणजे संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय अवघे 29 वर्षांचे होते. लोक त्याची आठवण करून त्याची प्रशंसा करून म्हणत, हाच तो सर्वश्रेष्ठ कुलोत्पन्न शाक्य, थोर मातापित्यांच्या पोटी जन्मलेला, विपुल, धनसंपन्न आणि नवयौवनशाली, बुद्धीने आणि शरीराने सुसंपन्न असून राजविलासात वाढलेला, पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी तो स्वकीयांशी लढला. तो असा शाक्य युवक होता ज्याने स्वकीयांच्या बहुमतापुढे आपले शीर झुकवले नाहीच, पण स्वेच्छेने त्याने शिक्षा घेण्याचे पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुखसमृद्धीऐवजी भिक्षापात्र, गृहसौख्याऐवजी गृहहीन स्थिती असा होता. आणि तो अशा तऱ्हेने जात होता, त्याची काळजी वाहणारे जगात कोणी नाही, आणि जगात स्वतः म्हणून काही करता येईल अशी कोणतीही वस्तू त्याने सोबत घेतली नाही. हा त्याचा स्वच्छेने केलेला महान असा त्याग होता. हे त्याचे शौर्याचे आणि धैर्याचे कृत्य होते. जगाच्या इतिहासात त्याला तुलना नाही. त्याला शाक्यमुनी अथवा शाक्यसिंह असंच म्हणावं लागेल. शाक्यकुमारी किसा गौतमीचे म्हणणे किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमाच्या संबंधी तिनं म्हटलं होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, ज्यांनी अशा पुत्राला जन्म दिला. धन्य ती त्याची पत्नी, जिला असा पती लाभला. कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतले पाहिजे होते, पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अनोभा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचवण्यासाठी आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमालाही माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अनोभा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला, मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वामी भक्तीने तू माझे हृदय जिंकले आहेस. तुला कोणतेही बक्षीस देण्यासाठी मी असमर्थ असलो तरी माझ्याविषयी तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला फार लाभ होणार नाही त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखवणार नाही. पण दैव फिरले की आपली वाटणारी माणसं देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी पोषणासाठीच. जग आशेसाठी माया करतं. काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असूच शकत नाही. तूच मात्र याला एक अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील. त्यांना सांगा, मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागांमुळे नाही. घर सोडून मी अशा तऱ्हेने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा त्यांनी विचार करू नये. सहवास हा कितीही दीर्घकाळ टिकला तरी कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत. माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क सांगणारे लोक असतात, पण त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते, किंबहुना ते नसतातच. महाराजांची, माझ्या पिताजींची सेवा आणि शुश्रूषा करणं हे अगत्याचं आहे. महाराज म्हणतील, मी अवेळी निघून गेलो, पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांगा, आणि जेणेकरून ते माझी आठवणही करणार नाहीत असा प्रयत्न करत राहा. आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांगा की तिच्या वात्सल्य प्रेमाला मी किती अपात्र आहे
ती किती फार मोठी स्त्री आहे, तिची थोरवी शब्दात सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावना अतिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला, स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा ऋतून बसावा तशी तू तुझ्या आप्ताना आणि मानसिक वेदना देत आहेस, हे पाहून माझ्या मनाची स्थिती अशी होते आहे. तुझ्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कुणाच्या तरी डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उचंबळलेले आहे त्यांची तर गोष्ट बोलावयासच नको. कुठे तो तुझा प्रसादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेल्या तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी. हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यासाठी मी आपणहून कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल का? त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार आहेस का? आणि तुझी सावत्र आई, जिने तुला लहानाचं मोठं करण्यासाठी खस्ता खाल्ल्या, तिला तू एखादा कृतघ्न माणूस म्हणून उपकर्त्याला विसरतो आहेस, तसा तू सोडून जाणार आहेस का? ती सद्गुणांची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे. ती पती भक्ती पारायण असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे, अशा तुझ्या पत्नीचा तू पण त्याग करणार आहेस? धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यात सर्वश्रेष्ठ असणारा तू, एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच, अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार आहेस का तू? आणि तू तुझे आप्त नातलग आणि राज्य सोडून जाण्याचा निर्धार कसा असला तरी हे अन्नदात्या, तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे. कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझं अंतःकरण तुझ्यासाठी होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत कसा जाऊ शकतो? तुझ्याशिवाय मी नगरात गेलो तर महाराज मला काय म्हणतील, आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ जाऊन माझी बदनामी पुन्हा कर असं तू सांगतोयस, पण ते कोण खरं मानेल आणि कोण त्यावर विश्वास ठेवेल सांग ना. छन्न पुढे म्हणाला, आणि जरी निर्लज्ज मनाने आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसं बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी ते महाराजांना पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ आहे आणि दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसांना आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून जाणे मुळीच शोभत नाही. आणि म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर. दुःखाकुल छन्नाचे शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले, छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्मांच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत हा बदल अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्त नातलगांना सोडले नाही तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकांपासून सोडण्यास भागच पाडेल. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोसून आपल्या उदरी जन्म दिला, तिच्या बाबतीत ती कुठे आहे आणि माझ्या बाबतीत ती तरी आता कुठे आहे? पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात, तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो. ढग जसे जवळ येऊन पुन्हा दूर जातात, तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास आणि वियोग मानतो. आणि ज्या अर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करीत हे सगळं जग चाललं आहे, त्या अर्थी भीतीदायक असणाऱ्या संयोग काळात हे माझं असणं मी बरोबर मानत नाही. आणि म्हणून ज्या अर्थी हे सत्य आहे, त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करू नकोस. माझं ऐक, परत जा. आणि तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये. माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तूंच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचं सोडा आणि त्याचा निर्धार ऐका. स्वामी आणि सेवक यांच्यामधील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले.
ज्याची बोटे एकमेकांशी जुळलेली, ज्यावर स्वस्तिकाचे शुभचिन्ह आणि ज्याचे तळवे मध्ये खोलगट होते, अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखाद्या मित्रासारखा त्याला म्हणाला, अश्रू ढाळू नकोस मित्रा. कंठका, आवरते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर छन्नाने आपापल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काशाय वस्त्रांना नमन केले. कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्त्रानिशी ऋषीवनाकडे जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरून तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा त्या मार्गाकडे पाहत तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहूने कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा सारखा दुःख करत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला. मार्गात तो काही वेळ आपल्याशीच विचार करत राहिला. काही वेळ चालताना मार्गात अडथळे आणि काही वेळ तो जमिनीवर पडत असे. अशा रीतीने जात असताना स्वामी भक्तीने उद्विग्न झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करत होता की आपण काय करत आहोत याचे भानच त्या छन्नाला राहिले नव्हते. अशा रीतीने अरण्यात गेला. त्यामुळे दुःखी कष्ट झालेला छन्न मार्गात आपल्या दुःखाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. कारण इतके जड झाले होते की ज्या रस्त्याने कंठकासह तो एका रात्रीच कूच करत असे, त्याच रस्त्याने आपला स्वामी आपल्याबरोबर नाही याचा विचार करीत प्रवास संपवण्यास त्याला 8 दिवस लागले. कंठक घोडा जरी मोठ्या शूराच्या आवेशानं कूच करत होता, तरी तो अगदी गलित गात्र, निस्तेज झाला होता. जरी तो अलंकार भूषणाने सजवलेला होता, तरी बरोबर आपला धनी नाही म्हणून तो अगदी स्वरूपहीन दिसत होता. आणि ज्या दिशेला आपला मालक गेला होता त्या दिशेकडे वळून एकसारखा मान वर खाली करून केविलवाण्या सुरात खिंकाळत होता. तो जरी अतिशय भुकेलेला होता, तरी पूर्वीप्रमाणे मार्गात गवत किंवा पाणी याची त्याने अपेक्षा केली नाही किंवा त्याने साधे तोंडही लावले नाही. हळूहळू ते शेवटी कपिलवस्तूला येऊन पोहोचले. कपिलवस्तू नगरी तर गौतमाच्या जाण्याने अगदी उजाड दिसत होती. ते दोघे कपिलवस्तूला शरीराने पोहोचले, पण मनाने नाही. जरी कपिलवस्तू नगरी अधूनमधून कमळाच्या ताटाव्यांनी भरलेल्या जलाशयामुळे आणि फुलांनी बहरलेल्या वृक्षांमुळे उल्हासित आणि शोभायमान दिसणारी होती, तरी आज तिच्या नागरिकांचा आनंद पार मावळला गेला होता. निस्तेज चेहऱ्याने आणि अश्रू ढाळीत त्या दोघांनी जेव्हा हळूहळू शहरात प्रवेश केला, तेव्हा त्या शहरातील सगळ्या लोकांना त्यांनी शोकात बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी छन्न आणि घोडा कंठक हे शाक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलितगात्र स्थितीत परत आलेले पाहिले, तेव्हा त्यांनी ढळाढळा अश्रू ढाळले. कुठे आहे आमचा राजपुत्र, कुठे आहे आमचा राजकुळाचा आणि राज्याचा कुलदीपक, असं म्हणून अश्रू ढाळीत लोक रागाने छन्नाच्या मागोमाग रस्त्याने धावू लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य आहे आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती नगरी आहे. गौतमाशिवाय या शहरात आम्हाला काही सुद्धा आकर्षण वाटत नाहीये. इतक्यात राजपुत्र आला, राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याच्या बाजूच्या खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. पण जेव्हा त्यांनी घोड्याची पाठ रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने रडू लागल्या. शुद्धोधनाची कुटुंबीय मंडळी छन्न परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा होती की छन्न सिद्धार्थ गौतमाला घरी परत येण्यास भाग पाडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरताच कंठक घोडा आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने खिंकाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशीच म्हणाले, ज्या अर्थी घोडा खिंकाळत आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया हर्षाने बेभान होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमंदिराच्या बाहेर आल्या. पण त्यांची मोठी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंठक घोडाच त्यांना दिसला. गौतमीचा तर मनावरचा ताबा सुटून ती मोठमोठ्याने रडू लागली आणि मूर्छित झाली आणि रडत असतानाच ती ओरडली, जो आजुनू बाहू आहे, ज्याची कंबर सिंहाच्या कमरेसारखी बारीक, बैलाच्या डोळ्यासारखे ज्याचे डोळे,
ज्याची अंगकांती सोन्यासारखी पिवळी धमक, ज्याची छाती रुंद आणि आवाज दुदुंबी आणि मेघगर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाने वनातील आश्रमात का राहावे? असा सर्व गुणसंपन्न वीर पुरुष आपणापासून दूर निघून गेल्यामुळे ही पृथ्वी त्या थोर कार्य करणाऱ्या अद्वितीय पुरुषाच्या बाबतीत राहण्यास खरोखर अयोग्य अशीच झाली आहे. ज्यांची बोटे सुंदर स्नायूने जोडलेली आहेत, ज्यांचे घोटे स्नायूखाली लपलेले नीलकमळासारखे दिसणाऱ्या आणि मध्यावर चक्रचिन्ह धारण करणाऱ्या अशा त्याच्या सुकोमल 2 पायांनी तो त्या खडकाळ प्रदेशात कसा बरं चालू शकेल? ज्यांच्या शरीरात उंची वस्त्र प्रावरणे, सुगंधी अत्तरे आणि चंदनाने सजवलेल्या प्रसादाच्या गच्चीवर पोहण्याची सवय, तो पौरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा आणि ऊन पावसाच्या माऱ्याला नेहमी मोकळ्या असणाऱ्या अरण्यात कसा काय बरं राहू शकेल? ज्याला आपले कुटुंब, चांगुलपणा, सामर्थ्य, शक्ती, विद्वत्ता, सौंदर्य आणि तारुण्य यांचा अभिमान वाटतो, जो नेहमी दान करण्यास सिद्ध असतो पण घेण्यास नसतो, तो दुसऱ्यांकडून भिक्षा मागू कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्णशय्येवर झोपला असताना वाद्यवृंदांच्या नादमाधुर्याने ज्याला रात्री जागं केलं जातं, तो माझा संन्याशी उघड्या जागेवर अवास्तव्य पसरलेल्या फाटक्या चिन्हांवर कसा काय झोपणार? हाय रे दैवा! असा हा हृदयद्रावक शोक ऐकून तेथील स्त्रिया एकमेकांच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली जशा आपल्या फुलातून मध गाळतात, तशा त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नंतर यशोधरेने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून धीडमूल अवस्थेत धरणीवर अंग टाकून देऊन ती रडू लागली. मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे काय सोडून गेले? त्यांनी मला विधवा करून मागे ठेवले. त्यांनी आपल्या धर्मपत्नीला आपल्या नवीन जीवनक्रमाची भागीदारण करावायला पाहिजे होतं. मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही. माझी एकच इच्छा आहे, माझ्या प्रिय पतीने मला या किंवा दुसऱ्या जगात एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे आणि प्रसन्न हास्य असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले तरी या बिचाऱ्या राहुलने आपल्या पित्याच्या मांडीवर कधीही खेळू नये का? हाय रे देवा! त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतःकरण किती निष्ठुर आहे. त्याच्या सुकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दय आणि किती क्रूर. शत्रूलाही मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या या बालकाला आपणहून कोण बरं सोडून जाईल? माझे हृदय खरोखरच मोठे कठोर आहे. होय, अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनले असावे, कारण त्या हृदयात नाथ सुखोपभोग करण्यासाठी समर्थ असताना आणि एखाद्या पोरक्यासारखे आपले सर्व राजवैभव सोडून देऊन अरण्यात गेला असतानाही त्या हृदयाला तडा गेला नाही. पण मी काय करू? आता मला हे दुःख सहनच होत नाहीये. अशा तऱ्हेने दुःखाने मूर्छित होऊन यशोधरा एकसारखी आक्रंदत होती. स्वभावतः ती संयमशील होती, तरी तिच्या दुःख स्थितीने तिच्या मर्यादेचा बंधारा फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने धीडमूल होऊन मोठमोठ्याने आक्रंदत जमिनीवर पडलेल्या यशोधरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्याने ओरडल्या आणि मोठ्याने कमळावर पावसाच्या सरींचा मारा व्हावा तसा अश्रूंच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंठक परत आले. हे ऐकून आपल्या मुलाचा दृढनिश्चय समजतात दुःखित होऊन राजा शुद्धोधन धरणीवर पडला. दुःखविवळ झालेल्या शुद्धोधनाला सेवकांनी सावरून धरले. तेवढ्यात त्यांनी अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी घोड्याकडे पाहिले आणि जमिनीवर अंग टाकून तोही विव्हळून रडू लागला. त्यानंतर शुद्धोधन राजा उठला आणि मंदिरात गेला. त्याने तिथे देवाची प्रार्थना केली आणि पूजार्चा करून आपला मुलगा परत सुरक्षित यावा म्हणून देवाची आराधना केली. अशा प्रकारे देवा, कधी रे आम्ही त्याला पुन्हा पाहू, असं म्हणत शुद्धोधन, गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागले.